मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इतरांकडून आपल्याला कधी-कधी दुःख मिळते. म्हणजे आपण स्वतःहून दुःखी नसतो किंवा निराश नसतो. पण इतरांना जेव्हाही आपण पाहतो, इतरांचे जेव्हा निरीक्षण करतो किंवा प्रत्यक्ष डोळ्यांनी समोरची व्यक्ती आपल्याला दिसते, तर ती मोठ्या दुःखात आहे असे आपल्याला वाटते. आपण थोडा वेळ अधिक त्याचे निरीक्षण करतो आणि निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात येते बऱ्याच प्रसंगामध्ये की आपण सुद्धा दुःखी होतो आहे. जसे की इतरांचे कोणीतरी अपघातामध्ये निधन झाले, इतर कुटुंबातील कोणीतरी लहान व्यक्ती मरण पावले आहे, कोणाचा तरी अपघात झालेले आहे आणि त्यांच्या घरातील म्हणजे कुटुंबातील सदस्य हे खूप दुःखविवश झालेले आहे. अशा प्रसंगी आपल्याला सुद्धा म्हणजे आपल्या डोळ्यातसुद्धा पाणी येते. म्हणजे आपण दुःखी होतो, खिन्न होतो, अस्वस्थ होतो, निराश आपल्याला वाटते. मित्रांनो, अशी जर अवस्था आपली होत असेल आणि आपल्याला अशावेळी काय करावे असे जर वाटत असेल तर नक्कीच हा उपाय आपण करायला पाहिजे. मित्रांनो, इतरांची अवस्था ही दुःखाची आहे, निराशेची आहे, पण आपल्यावर परिणाम होतो आहे, आपण अस्वस्थ होतो आहे हे जाणून घेतले पाहिजे. म्हणजे परिणाम आपल्यावरती होतो आहे हे जाणून घेतले पाहिजे. हा परिणाम आपण टाळला पाहिजे. आणि हा परिणाम कशामुळे टाळू शकतो? तर नक्कीच मी यामुळे कदापि दुःखी होणार नाही. माझ्यावर याचा काही एक परिणाम होणार नाही. माझी अवस्था मी खूप स्थिर ठेवेल. मी मनाने खूप शांत राहील आणि या शांत राहणाऱ्या मनामधून माझी पण ऊर्जा खूप चांगल्या पद्धतीने त्यांना स्थिर करण्यासाठी, त्यांना शांत करण्यासाठी देईल. मित्रांनो, स्वतःवर आपण काम करायला पाहिजे. असे विचार जेव्हाही आपण स्वतःमध्ये रुजवतो, टाकतो, तर नक्कीच आपण शांत होऊन जातो आणि इतर व्यक्ती जेव्हा आपल्याला पाहतात, ते सुद्धा अधिक शांत होतात आणि आपल्यामुळे प्रेरितसुद्धा होतात. जसे की त्यांच्याकडे पाहिल्यामुळे आपल्यावर परिणाम झाला, तर मित्रांनो, आपल्याकडे पाहिल्यावर सुद्धा त्यांच्यावर परिणाम नक्कीच होणार आहे. म्हणून हाच विचार करा. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.